नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, चालू घडामोडीवाला या फेसबुक पेजवर, आणि सोबतच इंस्टाग्राम अकाउंट वरही तुम्हाला PDF रील स्वरूपात बघायला मिळेल. तर सगळ्या अकाउंटच्या लिंक, चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. सोबतच आपले मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू झालेली आहे, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते बघून घ्या. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 7 एप्रिल 2026. पहिला प्रश्न, माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकार, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 2, माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे, ऑप्शन बी. बघा, माझं गाव आरोग्य संपन्न गाव कुणी सुरू केलं? महाराष्ट्र सरकारनं. काय उद्देश आहे? ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. कधी सुरू केलं? शुभारंभ झाला 1 एप्रिल 2026 पासून. कालावधी किती असणार आहे? तर 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. तर महत्वाच्या सुविधा काय आहे? प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत उपलब्ध करणे. योजनेचा विस्तार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित. व्याप्ती सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना PHC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदांना 2 ते 5 कोटी रुपये पुरस्कार याच्या अंतर्गत मिळणार आहे. तर निधी या अभियानासाठी 80.75 कोटी निधी, म्हणजे 80,75,00,000 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, ECG आणि डायलिसिस, जे आपण आत्ताच बघितला. प्रश्न क्रमांक 4, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता किती प्राथमिक व शहरी आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2737. प्रश्न क्रमांक 5, मंगोलियाचे 35वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उचराल नॅम ओसोर, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 6, उचराल नॅम ओसोर यांनी कोणाची जागा घेतली? तर यांनी घेतली, म्हणजे यांच्या अगोदरचे पंतप्रधान कोण होते, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, जंदन शातार गोम्बोजाव. प्रश्न क्रमांक 7, मंगोलियाच्या संसदेत एकूण किती सदस्य आहेत? तर या ठिकाणी सदस्य आहेत 126, ऑप्शन ए. याच्याबद्दल माहिती बघूया. मंगोलियाचे नवे पंतप्रधान झालेले उचराल नॅम ओसोर यांची नियुक्ती 30 मार्च 2026 ला झाली, म्हणजे मागच्या आठवड्यात. तर उचराल नॅम ओसोर हे मंगोलियाचे 35वे पंतप्रधान आहे. 9 महिन्यात देशाचे 3रे पंतप्रधान ठरलेले आहे. कोणाची जागा घेतली? तर जंदन शातार गोम्बोजाव यांनी राजीनामा दिला आणि यांनी हे पंतप्रधान झाले. वय आहे यांचं 39 वर्ष. राजकीय पक्ष आहे मंगोलियन पीपल्स पार्टी. विशेष ते माजी उपपंतप्रधान आहेत आणि आता पंतप्रधान झाले. मंगोलियाबद्दल बघा, मंगोलियाची राजधानी आहे उलान बाटर. संसदेला म्हणतात स्टेट ग्रेट खुराल. 126 सदस्य किंवा खासदार आहेत. स्थान आहे चीन आणि रशिया यांच्यामधील भूपरिवेष्टित देश. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, भारतीय नौदलात नव्याने सामील झालेल्या INS तारागिरी F-41 युद्धनौकेचा प्रकार कोणता आहे? तर या युद्धनौकेचा प्रकार आहे स्टील्थ फ्रिगेट. प्रश्न क्रमांक 9, INS तारागिरीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह. प्रश्न क्रमांक 10, प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण किती युद्धनौका तयार केल्या जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 7. बघा, INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल झालेली आहे. पूर्ण नाव आहे INS तारागिरी F-41 किंवा F-41. वर्ग आहे निलगिरी क्लास स्टील्थ फ्रिगेट. प्रोजेक्ट 17 आहे. प्रकार आहे मल्टी रोल गाइडेड मिसाइल स्टील्थ फ्रिगेट. वजन आहे सुमारे 6670 टन. निर्मिती कुठे झाली याच्यावर प्रश्न विचारला जातो. माझगाव डॉक, मुंबई. नौदलात सहभागी कधी झाली तर मागच्या आठवड्यात 3 एप्रिल 2026 रोजी. कुठे तर विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड. आणि उद्घाटन कुणी केलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वैशिष्ट्य काय आहे तर स्टील्थ फ्रिगेट आहे, म्हणजे रडारवर सहज न दिसणारी. तर 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. प्रकल्प प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 युद्धनौका आहेत. ठीक आहे, एवढं क्लिअर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 12, क्रीडा विश्वातले प्रश्न आहे, खूप महत्वाचे आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चा शुभमकर म्हणजे मास्कॉट काय होता? तर हा होता मोरवीर. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्न क्रमांक 13, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या राज्याने जिंकली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक, 23 सुवर्ण. ठीक आहे, या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. 23 सुवर्ण पदक यांनी जिंकली. सर्वाधिक पदक जर म्हटलं तर ती ओडिशाने जिंकलेली आहे. सुवर्ण म्हटलं तर कर्नाटकने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14, या स्पर्धेत प्रदर्शनीय खेळ म्हणून कोणत्या 2 खेळांचा समावेश होता? तर यामध्ये समावेश होता मल्लखांब आणि कबड्डी. ऑप्शन सी. कोणत्या स्पर्धेत? खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये. प्रश्न क्रमांक 15, खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या पदक तालिकेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र आहे 4थ्या क्रमांकावर. एकूण 20 पदक महाराष्ट्राने जिंकलेली आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 बद्दल आपण माहिती बघूया. पहिली आवृत्ती. कालावधी 25 मार्च ते 3 एप्रिल. कुठे पार पडला? छत्तीसगड या ठिकाणी. ठीक आहे. शुभमकर कोण होता? मोरवीर. एकूण खेळ किती खेळले गेले तर एकूण 9 खेळ खेळले गेले. 7 पदकांचे खेळ तर 2 प्रदर्शन खेळ. तर प्रदर्शनाचे खेळ कोणते? मल्लखांब आणि कबड्डी. सहभागी सुमारे 3800 खेळाडू सहभागी झाले. आणि पदक तालिका 1 नंबरला आलेला आहे कर्नाटक, ज्यानं 38 पदक जिंकलेली आहेत. त्याच्यामध्ये 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य. ठीक आहे. तर टोटल जास्तीत जास्त पदके सुवर्ण पदक, जसं मी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं, सुवर्ण जास्त जिंकल्यामुळं कर्नाटक 1 नंबरला आहे. टोटल मध्ये जर बघितलं तर 57 पदके जिंकून ओडिसा 1 नंबरला आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे. पण सुवर्णामध्ये कर्नाटक 1 नंबर आहे. तर त्यामुळे हे कन्फ्युजन लक्षात घ्यायचं. 21 सुवर्ण पदक, 15 रौप्य पदक, 21 कांस्य पदक. ठीक आहे. 3 नंबरला झारखंड राज्य आहे, 35 पदक यांनी जिंकले, 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 25 कांस्य. ठीक आहे. महाराष्ट्र आहे 4 नंबरला, 20 पदक, त्यापैकी 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदक. तर हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि चालू घडामोडीवाला या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तुम्ही जर YouTubeला व्हिडिओ YouTubeच्या व्यतिरिक्त व्हिडिओ बघू इच्छित असाल तर Facebookवर सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे Facebook पेज त्याच्यावर जायचंय. जर हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा आहे. तुम्ही कमी वेळात जास्त अभ्यास या चालू घडामोडीवाल्याच्या प्लॅटफॉर्मवरून करू शकता. यासाठीच आम्ही या ठिकाणी उपलब्ध आहोत. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.